Okay. Good evening, everyone. Once again, welcome to Monday Musings. Monday Musings हा एक प्रयत्न आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही मॅनेजमेंटचे आयडियाज आहेत, ते स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइजेस किंवा जे बिझनेसेस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावे म्हणून हा एक प्रयत्न आहे. आपण बरेचसे कन्सेप्ट, बरेचसे आयडिया रोज वापरत असतो आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा त्याच्याबद्दल अधिक आपल्याला कसं समजावं त्याच्यासाठी मंडे म्युझिकचा प्रयत्न आहे. आज आपण आपलं 11वं सेशन करत आहोत आणि मागचे 3 आठवडे झाले. आजचा हा तिसरा आठवडा आपण चॅनल्स विषयी बोलत आहोत. चॅनल्स हा महत्वाचा दुवा आहे. आपल्या कस्टमर पर्यंत आपण कसं पोहोचू शकतो आणि कस्टमरला आपली माहिती मिळणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे काही चॅनल्स आहेत त्याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. आपण वेगवेगळे चॅनल्स जे आहेत ते मागच्या वेळी आपण डिस्कस केलेले. आज प्रामुख्याने आपण एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहोत ते म्हणजे कॉन्टेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. कॉन्टेंट मार्केटिंग हे आजकालचं बझवर्ड झालेलं आहे. जो बघावा तो बघतो मी कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा मी इन्फ्लुएन्सर आहे, मी कॉन्टेंट क्रिएट करतो. पण कॉन्टेंट म्हणजे नक्की काय? तो कसा क्रिएट करायचा आणि आपल्या बिझनेससाठी का व कशा प्रकारे तो महत्वाचा आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. इथे आयडिया ही आहे की वी ऑल नॉट मे बी कॉन्टेंट मार्केटिंग एक्सपर्ट्स और वी मे नॉट बिकम एक्सपर्ट्स. पण आपण जेव्हा आपल्या बिझनेसची माहिती किंवा आपल्या बिझनेसची आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजी एखाद्या डिजिटल मीडिया मार्केटर बरोबर किंवा सोशल मीडिया मार्केटर बरोबर बसून जेव्हा डिस्कस करतो, तेव्हा नेमक्या कुठल्या गोष्टींबद्दल आपण जागरूक असायला हवं आणि नेमका कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत. राईट? सो लेट्स गेट स्टार्टेड. आज आपण काय काय बघणार आहोत किंवा काय काय समजून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट इज कॉन्टेंट मार्केटिंग, त्याचं महत्व काय आहे आणि कॉन्टेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय. मग कॉन्टेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती कशी बनवायची, त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. कॉन्टेंट मार्केटिंगचे वेगवेगळे कुठले टूल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. प्रामुख्याने आपण जे फ्री आहेत किंवा आपण जे पेड नाहीत, जे आपण फ्री टू यूज आहेत त्या टूल्स विषयी जास्त बोलणार आहोत. बिकॉज द काइंड ऑफ बिझनेसेस वी आर लुकिंग ॲट प्रॉबेबली नॉट पेड विल बी नॉट बी एव्हरीबडीज कप ऑफ टी, पण ते फ्री मध्ये आपण कसं किती इम्पॅक्ट पडू शकतो त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. व्हॉट आर द बेनिफिट्स आणि कंटेंट मार्केटिंग हे कसं वापरायचं त्याच्याविषयी आपण बोलून घेऊ. अगेन देर आर लॉट ऑफ डिफरंट अप्रोचेस टू दॅट. आपण एक टिपिकल अप्रोच घेणार आहोत. आपण कस्टमर जर्नी जी आहे त्याच्या हिशोबाने आपला कंटेंट कसा असणार आहे असायला हवं त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत. राईट? सो लेट्स गेट स्टार्टेड. द फर्स्ट थिंग, व्हॉट इज कॉन्टेंट मार्केटिंग. कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे आपण जे काही लिहितो किंवा जे काही क्रिएट करतो ना, इट कुड बी अ इमेज, इट कुड बी टेक्स्ट, इट कुड बी व्हिडिओ, इट कुड बी अ सॉन्ग, इट कुड बी अन अल्बम, इट कुड बी एनी कॉन्टेंट इन एनी फॉर्म that we create for marketing our brand or our product and services to reach others. आता कंटेंट मार्केटिंगचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे that is to build a audience. Please understand, content marketing जेव्हा आपण करतो, कंटेंट मार्केटिंग इज लॉंग टर्म. कंटेंट मार्केटिंगचा इमिडिएट गोल सेल नसला पाहिजे. सेल बिकम्स ट्रान्झॅक्शनल. इथे आपला फोकस आहे कस्टमरशी मला माझं नातं दृढ करायचं आहे. कस्टमरशी मला माझी रिलेशनशिप बिल्ड करायची आहे. ही हॅज टू नो अँड बी अवेअर अबाउट माय ब्रँड्स. ही हॅज टू बी एंगेज्ड विथ द ब्रँड्स आणि त्याच्यातून सेल्सची संधी आपोआप निर्माण होईल. राईट? दॅट इज व्हॉट द आयडिया इज. इथे एक सुंदर सिंपल उदाहरण द्यावं असं वाटतं. आपण कधीच त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की जे मोठे मोठे शेफ आहेत ते त्यांची रेसिपी पब्लिश करतात. आता ते रेसिपी पब्लिश करतात तेव्हा त्यांना अशी भीती वाटत नाही, अरे मी रेसिपी पब्लिश केली तर माझा व्यवसायाचं काय होणार किंवा मला कोण विचारणार नाही. उलट ती रेसिपी पब्लिश केल्यानंतर त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे ती वाढते. लोक त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतात. इनफॅक्ट वन ऑफ द प्राईम एक्झाम्पल वी हॅव इज संजीव कपूर. संजीव कपूर बिकेम अ सेन्सेशन बाय शेअरिंग हिज रेसिपीज आणि अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत. आणि लोकांना तो आपला असं वाटावं लागलं. ही पीपल स्टार्टेड कन्सिडरिंग ॲज अन एक्सपर्ट
राईट. आणि त्याचे पुढे त्यांनी ते चॅनल वगैरे बराचसा व्यवसाय केला. इफ यू लुक, संजीव कपूर इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कंटेंट मार्केटिंग. त्याने व्हिडिओ, मॅगझिन्स, ऑनलाईन वेब वगैरे असे सीरीज वगैरे करून he created that content and he marketed himself on that basis, right? आणि कंटेंट आजकाल प्रामुख्याने आपण मोस्टली ऑनलाईन विषयी बोलणार आहोत. बट इफ यू सी, कंटेंट इज ऑल्सो ऑफलाईन. आपण जे काही बिलबोर्ड्स बघतो, आपण जे काही म्युरल्स बघतो, आपण जे काही वॉल पेंटिंग्स बघतो, आपण जे काही न्यूजपेपर ऍडव्हर्टिजमेंट बघतो, ते सुद्धा एक कंटेंटचा भाग आहे. हे आपण जे काही मॅगझिन वगैरे बघतो, ते सुद्धा कंटेंटचा भाग आहे, राईट? So we'll touch base on those things, but we'll not go in depth about offline content as such, because offline mostly cost involved येते त्याच्यामध्ये. खूप रेअरली ऑफलाईन फ्री मध्ये आपल्याला मिळतं, राईट? अँड कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी जेव्हा आपण बोलतो, इट्स अ लॉंग टर्म रिलेशनशिप. आणि प्लीज अंडरस्टँड अगेन, मी अगोदरच्या आपल्या सेशन्स मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही किंवा आपण जेव्हा कंटेंट मार्केटिंग करतो, तेव्हा द मिनिमम पीरियड वी शुड लुक ॲट इज 3 मंथ्स. 3 मंथ्स त्याचे रिझल्ट दिसण्यासाठी आपल्याला मिनिमम इन्व्हेस्ट करायला पाहिजे. एनिथिंग अबाव 3 मंथ्स इज परफेक्ट. एनिथिंग लेस दॅन 3 मंथ्स, यू कॅनॉट ब्लेम कंटेंट मार्केटिंग की कंटेंट मार्केटिंग काही कामाचं नाहीये. कंटेंट मार्केटिंग साठी मिनिमम 3 महिन्याचा कालावधी देणं खूप गरजेचं आहे. अँड अगेन, आय एम सेइंग, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज बिल्डिंग अन ऑडियन्स. शेफ जेव्हा पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपले रेसिपीज लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी येऊन माझी रेसिपी ट्राय करावी या उद्देशाने लिहत नाही. वी हॅव टू फॉलो द शेफ मॉडेल, राइट? वी हॅव टू शेअर आवर आयडियाज, आवर एक्सपर्टीज आणि ओपिनियन. आणि हे का करणं गरजेचं आहे हे मी पुढे सांगेनच. प्लीज लक्षात घ्या, आपण जेव्हा आपली एक्सपर्टीज, आपलं नॉलेज आणि आपल्याला जे काही माहिती आहे ते इतरांबरोबर शेअर करतो, त्याचा एक फायदा आहे. ते मी पुढे सांगेन ते का करणं गरजेचं आहे. अँड टुडे कंटेंट मार्केटिंग इज ऑल अबाउट बिल्डिंग युअर क्रेडिबिलिटी ॲज वेल. फक्त क्लायंट बरोबर किंवा कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्ड करणं महत्वाचं नाहीये. तर त्याच्या जोडीला त्याच्याबरोबर आपली क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करणं आणि ट्रस्ट एस्टॅब्लिश करणं, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट मार्केटिंग, राईट? सो टू फोल्ड पर्पजेस, एक ऑडियन्स बिल्ड करणं आणि एक आपली क्रेडिबिलिटी आणि एक्सपर्टीज एस्टॅब्लिश करणं. हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत जे कंटेंट मार्केटिंग बनवताना आपल्याला लक्षात घ्यायला हवं, राईट? जेव्हा आपण एखादी सक्सेसफुल कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी बोलतो, तेव्हा त्याचं जे काही स्टार्टिंग पॉइंट आहे, इट हॅज टू बी द प्रॉब्लेम. So what is the problem that we are solving, right? Even if you are making a cake, we are solving a problem that तुमचा वाढदिवस आहे, तुमच्याकडे फंक्शन आहे, तुम्हाला स्वतःला केक बनवायचा नाही. We are creating a cake and we are giving it to you. You want a website, you want to reach multiple people आणि ते तुम्हाला पोहोचता येत नाही. ते पोहोचता यावं म्हणून आपण वेबसाईट तयार करतोय. किंवा तुम्हाला इतरांबरोबर कम्युनिकेट करायचं आहे, इतरांशी संवाद साधायचा आहे. ते होत नाहीये. सो we are trying to solve that particular problem, right? So when we are looking at uh, creating content, we are looking at what problem we are solving. ते खूप महत्वाचं आहे, राईट? ते का, ते आपण थोडं पुढे समजून घेऊ, राईट? सो स्टार्ट विथ द प्रॉब्लेम दॅट यू आर ट्राइंग टू सॉल्व. मग तुम्ही काउन्सिलिंग करत असाल, तुम्ही इंटिरियर डेकोरेशन करत असाल, क्लायंट आपल्याकडे येतो तेव्हा त्याची काहीतरी गरज असते आणि ती गरजच नेमका प्रॉब्लेम आहे. दॅट इज व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड अँड दॅट इज व्हॉट वी हॅव टू फोकस ऑन. त्याच्यानंतर आहे की मला कंटेंट मार्केटिंगद्वारे मला काय अचीव्ह करायचं आहे. We need to have that goal very clear. Okay, it could be to increase traffic on my website, it could be to increase your reach, it could be to generate more views, it could be to share my expertise. तो गोल महत्वाचा आहे. It could be to help people decide, it could be help people understand, right? तर what do we exactly want to achieve, right? तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः तुमची कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिसाईड करतायत किंवा वेन यू आर वर्किंग विथ अ डिजिटल मार्केटर, प्लीज हॅव दॅट गोल इन युअर हँड्स और इन युअर माइंड्स की मला नक्की काय अचीव्ह करायचं आहे. म्हणजे ब्रँड अवेअरनेस वाढवायची आहे मला, मला ट्रॅफिक वाढवायचं आहे, मला कस्टमर एंगेजमेंट वाढवायची आहे, मला रिपीट व्हिजिटर्स वाढवायचे आहेत, मला काही रिसोर्सेस शेअर करायचे आहेत, माझी एक्सपर्टीज शेअर करायची आहे, राईट?
आय वॉन्ट देम टू कम अँड एंगेज विथ माय कंटेंट. कारण ह्या सगळ्या गोष्टींनुसार आपण कुठल्या प्रकारचं कंटेंट वापरणार आहोत ते डिसाइड होणार आहे. राईट. सो फर्स्ट इज की आपलं कंटेंट का ऐकावं. राईट. व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट आय एम सॉल्विंग. सेकंड obviously is what is the goals. So I want you all to think about, take this moment and write what is the goal that me content marketing कशासाठी वापरू इच्छितो. What is the goal that I am trying to achieve. प्लीज गिव्ह सम टाइम. तुम्ही कुठल्याही डिजिटल मार्केटियर कडे जाताना स्पेशली त्यांच्याशी हे डिस्कस करा, महत्वाचं आहे. आणि जेवढं तुम्ही किंवा आपण जेवढं चांगल्या प्रकारे गोल्स लक्षात असेल आपल्या किंवा समजत असेल तेवढं आपली इफेक्टिव्ह ती कॅम्पेन होऊ शकते. सो डू स्पेअर सम टाइम टू थिंक अबाउट द गोल्स यू वॉन्ट टू अचीव्ह. त्याच्यानंतर डिफाईन एक्झॅक्टली हुम यू वॉन्ट टू टार्गेट. आपल्या अगोदरच्या भागांमध्ये आपण बोललेलो आहोत कस्टमर पर्सोना, की माझा कस्टमर कसा आहे, तो कसा बोलतो, कसा विचार करतो, तो कुठल्या वयोगटातला आहे, तो कुठल्या कंपनीत नोकरी करतो, कशा प्रकारची नोकरी करतो, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याची विचार पद्धती कशी आहे. या सगळ्या गोष्टी आपण बोलून घेतलेल्या आहेत, ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. आणि त्याच्या जोडीला आपण कस्टमर एम्पॅथी मॅप सुद्धा केलेला आहे. राईट. की तो कसा विचार करणार, त्याला कोण इन्फ्लुएन्स करणार, तो जगाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो, तो कोणाचं ऐकतो, हे दोन्ही गोष्टींची आपण सांगड घालणं महत्वाचं आहे. Again, I'm not going into that details. You can check out the earlier episodes which are available on customer persona किंवा buyer persona and customer empathy map. या दोन्ही गोष्टींवरती आपलं डिटेल्ड डिस्कशन अवेलेबल आहेत. पण आपलं टार्गेट कोण आहे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. राईट. एक एक्झाम्पल देतो. स्लाइड बीन करून एक वेबसाईट आहे. स्लाइड बीन दे मेक पिच डेक टेम्पलेट्स बनवतात ती लोक. आणि त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते प्रेझेंटेशन ऑल्टरनेटिव्ह टू पॉवर पॉइंट, डिफरंट मोड्स ऑफ प्रेझेंटेशन असे काहीतरी ते कीवर्ड्स वापरत होते. पण त्यांनी नंतर मग त्यांना कळून चुकलं की अरे आपण त्यांच्यासाठी प्रेझेंटेशन नाही बनवत आहोत. आपण कोणासाठी प्रेझेंटेशन बनवणार आहोत, की ज्या माणसाला फंडरेजिंग करायची आहे, ज्या माणसाला आपला बिझनेस दुसऱ्यासमोर मांडायचा आहे. अँड देन दे चेंज द होल अप्रोच. सो दे स्टार्टेड मार्केटिंग ॲट देअर सर्व्हिसेस एज अ पिच डेक. आणि मग त्याच्या भोवती त्यांनी सगळी गुंफण केलेली आहे. राईट. सो यू कॅन चेक आउट द वेबसाईट ऑफ स्लाइड बीन अँड त्यांचे युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. यू कॅन चेक आउट दॅट एज वेल. राईट. सो डिफाईन एक्झॅक्टली हुम यू वॉन्ट टू टार्गेट. That's the third step. And last but not the least, write a clear plan how you will achieve your goals. तुम्ही व्हिडिओ थ्रू करणार आहात, तुम्ही ब्लॉग्स थ्रू करणार आहात, तुम्ही इमेजेस थ्रू करणार आहात, तुम्ही पॉडकास्ट थ्रू करणार आहात, तुम्ही इंटरॅक्टिव्ह क्विझेस घेऊन करणार आहात. राईट. देर आर मल्टिपल वेज. तुम्ही इन्फोग्राफिक्स थ्रू करणार आहात. राईट. देर आर मल्टिपल वेज अँड टूल्स. So write a clear plan as to how you are going to achieve that goal. तुम्ही तो गोल कसा अचीव करणार आहात, कुठल्या माध्यमाद्वारे करणार आहात ते. So these are some of the things that we need to consider when we are focusing on creating a successful content marketing strategy. Right. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो आता हा प्लॅन कसा क्रिएट करायचा, त्याच्या आयडियाज कशा बनवायच्या. ओके. So one of the things that we can do is to brainstorm the ideas. बसा आणि लिहून काढा. आपल्या मनात आपल्या बिझनेस विषयी जेवढ्या आयडियाज येतात ना सगळ्या लिहून काढा. सगळ्या लिहून काढा. जस्ट राईट. आणि प्लीज ब्रेनस्टॉर्मिंगचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कुठली आयडिया आली, अरे नाही ही नाही चालणार, ती कट करा. नाही. When you are brainstorming, just take the pen and the paper and write. की मला वाटतं ही आयडिया, ही आयडिया, ही आयडिया. जस्ट राईट इट. ते लिहून झाल्यानंतर ओके यू सी की ओके ह्या गोष्टी आहेत ना 4 गोष्टी तो कस्टमर माझ्याकडे यायच्या अगोदर विचार करणार. राईट. सो यू पुट देम प्री डिस्कशन स्टेज किंवा प्री कन्सिडरेशन स्टेज. आपण ते नंतर स्टेजेस बघणार आहोत. सो यू फर्स्ट राईट डाऊन द आयडियाज. विचार करू नका की अरे नाही मला ही आयडिया बरोबर आहे, योग्य आहे, ही आयडिया आताच लिहायला पाहिजे का ती नंतर लिहू. नाही. जस्ट राईट डाऊन अँड देन अरेंज देम इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. पहिला माझ्याकडे यायच्या अगोदर त्याची कंडिशन किंवा कुठल्या स्टेपवर तो असला पाहिजे जिथून तो मला कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर त्याला माझ्याबद्दल माहिती पडण्यासाठी
कुठला प्रश्न त्याच्या मनात येणार आहे. म्हणजे जसं ही वॉन्ट्स टू थिंक अबाउट ट्रेनिंग. मग त्याला प्रश्न पडेल की 20 इयर्स मिडल एज किंवा मिड 20s मधला व्यक्ती जो आहे, तो मॅनेजरियल लेव्हलला असण्याची शक्यता जास्त आहे. मग फर्स्ट टाईम मॅनेजर्स राइट? सो फर्स्ट टाईम मॅनेजर्स म्हणून तो विचार करेल. मग फर्स्ट टाईम मॅनेजर्स मध्ये नक्की काय? तर कदाचित टीम बिल्डिंग, डिसिजन मेकिंग. सो वी हॅव टू कॅटेगराइज राइट? सो स्टार्ट विथ ब्रेनस्टॉर्मिंग. त्याच्यानंतर जे आहेत, ते जे आपले कॅटेगराइज करा ते. डिसिजन घ्यायच्या अगोदर, डिसिजन घेतेवेळी आणि डिसिजन घेतल्यानंतर तो कशा प्रकारे विचार करेल, त्याप्रमाणे त्या आयडियाज कॅटेगराइज करा. वन्स यू आर डन विथ दॅट, देन डिसाइड ऑन द चॅनल्स. डिसाइड ऑन द चॅनल्स. जसं प्रोफेशनल ट्रेनिंग असेल, LinkedIn इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. जर तुमच्या काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया असतील, तर Instagram वुड बी अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. जर तुम्हाला व्हिज्युअल्स वापरायचे असतील, देन YouTube विल बी अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. जर तुम्हाला लिखाण करायला आवडत असेल, तर देन ब्लॉग वुड बी अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. सो डिफाईन द बेस्ट चॅनल. इट विल डिपेंड अपॉन द टाइप ऑफ कॉन्टेंट दॅट यू आर गोइंग टू क्रिएट. राइट? सो डिफाईन द बेस्ट चॅनल्स फॉर शेअरिंग द कॉन्टेंट. आता चॅनल्स आपण त्यांच्या इम्पॅक्ट नुसार, त्यांच्या प्रभावानुसार आपण ते नेहमी चेक करत राहणार आहोत. राइट? वी गो अँड चेक कुठला चॅनल किती चांगल्या प्रकारे चालतो आहे. राइट? सो वी हॅव टू डिसाइड. डिफाईन द बेस्ट चॅनल. स्टार्टिंगलाच अगदी डिसाइड करणं किंवा फ्रीज करणं योग्य नाही. जेवढे मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती आपण आपला नॉलेज शेअर करतो, तेवढी आपली रीच वाढण्याची शक्यता जास्त आहे. सो डोंट फ्रीज ऑन द चॅनल्स इमिडिएटली. ट्राय मल्टिपल फॉर्मॅट्स, मल्टिपल चॅनल्स दॅट आर देअर. राइट? त्याच्यानंतर एक कंटेंट कॅलेंडर बनव. मी शेवटला काहीतरी हिंट्स देईन कसं बनवायचं. बट कंटेंट कॅलेंडर बनव. म्हणजे माझी कुठल्या दिवशी कुठल्या प्लॅटफॉर्म वरती पोस्ट होणार आहे. इट कुड बी once a week, it could be twice a week, it could be daily, right? But you decide on that frequency. Create a content calendar की मी अशा प्रकारची पोस्ट, अवेअरनेस पोस्ट टाकणार आहे, डिसिजन पोस्ट टाकणार आहे, पोस्ट डिसिजन पोस्ट टाकणार आहे. तर तुमचं एक कॅलेंडर तयार असला पाहिजे. सो युअर कॅलेंडर शुड कंटेंट 3 or 4 थिंग्स. पहिली गोष्ट तुमच्या कॅलेंडरमध्ये असली पाहिजे ती म्हणजे कुठला प्लॅटफॉर्म तुम्ही वापरणार आहात, कुठला चॅनल वापरणार आहात. सो यू राईट द चॅनल दॅट इज देअर. सेकंड इज व्हॉट इज द टाइप ऑफ कॉन्टेंट दॅट यू आर गोइंग टू शेअर. सो राईट द टाइप ऑफ कॉन्टेंट दॅट यू आर गोइंग टू शेअर आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे ते लिहा. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, अजून 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. इज व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह विथ दॅट. अँड पॉसिबली जर तुमचा बजेट असेल तर तो ह्या 4 गोष्टी कव्हर करा तुमच्या कॅलेंडरमध्ये. राईट? So calendar, when you are looking at it, the platform, the type of content that you are going to this, the what is it that you want to achieve, what is the goal, आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमचं बजेट असेल तर बजेट शेअर करा. राईट? देन डिसाइड ऑन द अनालिटिकल टूल्स. आता इफ यू गो टू Instagram, इफ यू गो टू Facebook, इफ यू गो टू YouTube, तिथे आपल्याला ते चॅनल्सचे अनालिटिक्स देतात. म्हणजे ऍटलीस्ट प्रायमरी अनालिटिक्स आपल्याला मिळतात. कोणी आपला कंटेंट किती कन्झ्युम केला, किती लाईक्स आले, किती एंगेज केलं. राईट? वी गेट दॅट कंटेंट. We want detailed, then there are some resources which I will share at the end of this presentation. जसं मी जस्ट सांगतो, एक HubSpot करून वेबसाईट आहे. It gives some of the features for free which we could use. SEMrush करून आहे. तसे बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आपण जाऊन हे अनालिटिकल टूल्स रजिस्टर केल्यावर काही प्रमाणात फ्री मध्ये मिळतात. वी डोंट गेट ऑल द फीचर्स, बट ऍटलीस्ट वी गेट सम फीचर्स विच वी कुड यूज टू ट्रॅक द इम्पॅक्ट. राईट? Or otherwise we can invest. If you have the budget, you can also invest in a content marketing system. किंवा जो आपला डिजिटल मार्केटिंग आहे, ही मे हेल्प अस फर्दर. राईट? अँड हाऊ टू लिव्हरेज दिस वर्किंग. बऱ्याच वेळेला लोक कंटेंट क्रिएट करून पहिली गोष्ट त्यांना वाटतं की झालं ते नाही. यू हॅव टू गो बॅक अँड चेक कुठल्या व्हिडिओजला, कुठल्या पोस्टला किती लाईक्स येत आहेत, लोक कसं रिॲक्ट करतायत. राईट? सो व्हॉट एव्हर दे आर लाइकिंग इट, यू जस्ट ट्विक इट अँड यूज इट फॉर अदर फॉर्म्स. राईट? जसं एक सिंपल सांगतो आता. देर इज दिस वन पर्सन, त्यांनी त्याच्या पोस्ट टाकलं आणि ही गेव 5 टिप्स रिपेअर वर्सेस मेंटेनन्स. आता तो लेट्स से त्याचं प्रोडक्ट काहीतरी आहे, रिपेअर वर्सेस मेंटेनन्स, लेट्स से कार. राईट?
सो कार रिपेअर वर्सेस मेंटेनन्स त्याला एक 1000+ लाईक्स आले. देन ही कॅन यूज दॅट your two-wheeler repair plus maintenance, two-wheeler repair versus maintenance. Again, the chances of that video getting more likes is higher because लोकांना तो content आवडलेला आहे. Compared to other videos on the website or on his YouTube channel, त्यांचे 50-100 व्ह्यू आहेत आणि ह्या एका व्हिडिओचे 1000 व्ह्यूज आहेत. So people are wanting that, right? So you try to leverage and tweak that same formula to other content that is there. नॉर्मली निगेटिव्ह कंटेंट खूप कॅच करतं. म्हणजे जसं वेबसाईट असेल तर हाऊ नॉट टू डिझाईन युअर वेबसाईट, किंवा कंप्लायन्सेस असतील तर हाऊ नॉट टू कंप्लाय अँड व्हॉट हॅपन्स वेन यू डोंट कंप्लाय, राईट? तुम्ही इंटिरियर्स करत असाल तर इंटिरियर्स करताना अवॉइड करण्याच्या 4 गोष्टी, राईट? सो पीपल टेंड टू बी गेट अट्रॅक्टेड टू सच काइंड ऑफ कॅची हेडलाईन्स that are there and they get intrigued, त्यांना इंटरेस्ट वाटतो, अरे काहीतरी आहे बाबा, चल बघतो, राईट? सो थिंक अबाउट ऑल दोज थिंग्स दॅट आर देअर. जसं मी सांगितलं मागे की प्लॅन बनवताना हू यू आर क्रिएटिंग फॉर what information. Hey, SEMrush, this is available on SEMrush, that is there. Okay, who are creating the content for, what answers or information will you provide. Again, जसं मी सांगितलं, ब्रेनस्टॉर्मिंग करताना आपण लिस्ट बनवणार आहोत आणि लिस्ट डिसिजनच्या अगोदर, आपली सर्व्हिस कन्सिडर करायच्या अगोदर, कन्सिडर करते वेळी आणि केल्यानंतर कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आता इफ यू से दॅट आय डोंट नो दिस, जस्ट सिट and go through the conversations that you have with your customers and you will realize ते जे जे प्रश्न विचारतात ना, that is content material for us. आणि ते गुगल करताना तेच मॅटर सर्च करण्याची शक्यता जास्त आहे. And last but not the least, whatever content we are creating, the goal has to be help the customers. मी किती मोठा आहे, माझं किती नॉलेज आहे, मला किती बक्षिसं मिळालेली आहेत, मला किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत, मी किती काय केलेलं आहे, that should not be the primary objective. The primary objective is to solve the customer's problems and his challenges. That is very important. त्याच्यावर फोकस करणं खूप महत्वाचं आहे, राईट? आता काही कंटेंट मार्केटिंग टूल्स, इफ यू लुक ॲट दोज ऑन द राईट हँड साइड, दे आर ऑनलाईन और online tools that are there: blog posts, emails, newsletters, social media, podcast, e-books, videos. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे टूल्स आज आपल्याला फ्री अवेलेबल आहेत. दे आर टोटली फ्री. वी कॅन यूज देम, बट प्रॉब्लेम इज पीपल आर नॉट युझिंग इट, अँड इफ दे आर युझिंग इट, दे आर नॉट ट्रॅकिंग इट. आणि ते कंटेंटची स्ट्रॅटेजी नाही आहे, दर वेळेला काहीतरी उठून लिहायचं म्हणून लिहितात, राईट? बट दिस कॅन बी अ गुड वे ऑफ एंगेजिंग अँड ब्रिंगिंग द ऑडियन्स बॅक टू युअर वेबसाईट अगेन अँड अगेन. मी फक्त एक सिंपल ब्लॉग पोस्टचं उदाहरण देतो. मेकॅनिक्स, आय फॉरगॉट द, आय कीप फॉरगेटिंग देअर नेम. एक स्टार्टअप होतं, दे आर इनटू कार मेंटेनन्स अँड रिपेअर्स. त्यांनी कार मेंटेनन्सशी रिलेटेड कुठला जो काही प्रॉब्लेम येईल ना, त्याच्यावरती त्यांनी जवळपास 400 ब्लॉग्स लिहिले. म्हणजे कारमध्ये कुठल्या प्रकारचा ब्रेकेज किंवा डिस्रप्शन किंवा इंजिन रिपेअर मेंटेनन्सचे इश्यूज येतात. एका कारमध्ये 400 प्रकारचे इश्यूज येऊ शकतात. यू कॅन जस्ट इमॅजिन हाऊ मच ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग दॅट दे डिड. त्यांनी ते सगळे प्रॉब्लेम त्यांच्या ब्लॉग्सवर लिहिले आणि त्या ब्लॉग्सवरून एंडला द सोल्युशन, द लिंक होती एक, विच यूज टू बॅकट्रॅक टू द वेबसाईट. And that is how they build their audience, that is how they build the customer inflow. आणि त्याच्या थ्रू त्यांनी भरपूर कमावले होतात, राईट? आज घडीला तुम्ही जर ट्विटरवर असाल तर ट्विटरवर साहिल ब्लूम करून एक इन्फ्लुएन्सर आहे. साहिल ब्लूम आय थिंक इज ऑल्सो ऑन लिंक्डइन, बट आय डोंट फॉलो हिम ऑन लिंक्डइन. बट तो ट्विटरवर आहे, खूप ऍक्टिव्ह आहे. त्याचा न्यूज लेटर आहे, तो आज घडीला जवळपास 1,00,000हून अधिक लोक त्याची न्यूज लेटरचे सबस्क्रायबर्स आहेत. नाउ इमॅजिन, त्या 1,00,000 लोकांपैकी 10% लोकांनी जरी त्याचा प्रोडक्ट किंवा त्याची सर्व्हिस सबस्क्राईब केली, दॅट इज 10,000 कस्टमर्स, राईट? Or even if you take 1%, it is still 1,000 customers that he will get. So these are some of the tools that are available.
बिलबोर्ड्स, मॅगझिन्स, टीव्हीज हे ऑफलाईन मीडियम्स आहेत. तर ऑफलाईनचे जे आहेत ते आहेत. राइट? दिस इज अगेन आपण कंटेंट या प्रकारे कॅटेगराइज करू शकतो. वी हॅव क्विज, राइट? Instagram वरती, LinkedIn वरती, इवन WhatsApp वरती पोलचं फीचर आलेलं आहे. आपण ते वापरू शकतो. पोलिंग फीचर्स वापरू शकतो. काहीतरी क्विज वगैरे काहीतरी आपल्या ऑडियन्ससाठी टाकू शकतो आणि गेट देम टू रिस्पॉन्ड टू दॅट. आपण व्हिडिओ, इव्हेंट्स, जेव्हा लाईव्ह शोज, ओके, LinkedIn वरती फीचर आहे, Twitter वरती फीचर आहे, Instagram वरती फीचर आहे. यू कॅन जस्ट गो लाईव्ह अँड स्टार्ट इंटरॅक्टिंग विथ युअर ऑडियन्स. त्यांचे जे काही प्रश्न येत आहेत, you can take that, you can answer those. You have podcasts, right? PDFs आहेत, त्याच्यामध्ये आपले टेम्पलेट आहेत. आपण काहीतरी छोटेसं ई-बुक वगैरे किंवा काहीतरी केस नोट वगैरे बनवून, ट्युटोरियल्स वगैरे बनवून, राइट? काहीतरी टेम्पलेट्स किंवा टूल्स वगैरे हे काही शेअर करू शकतो आपण. देन यू कॅन डू टेक्स्ट, त्याच्यामध्ये केस स्टडीज, न्यूज, रिसर्च, इन्फोग्राफिक्स. These are multiple ways of delivering the content. हे एवढ्या प्रकारचे content types आहेत. We may need some time for this, I agree, but it is important that these are available to us, these are available to us free. आणि आपण आपल्या व्यवसायासाठी जर 15 ते 20 मिनिटं नाही काढू शकलो, तर मग आपण व्यवसाय का करतोय? हा प्रश्न मला वाटतं आपण सगळ्यांनी स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. सो थिंक अबाउट युजिंग दिस टूल्स. युजिंग दिस टूल्स एक डेडिकेटेडली दिवसाला 15 ते 30 मिनिटं जरी आपण दिली, तरी मला वाटतं भरपूर आहे कंटेंट क्रिएट करण्यासाठी. वी कॅन क्रिएट एक्सिलेंट कंटेंट. स्टार्टिंगला थोडंसं अवघड जाईल, बट देन वी कॅन जस्ट क्रिएट. दुसरा एक जो प्रकार आहे, आपल्याला वाटतं की नाही मला नाही देऊ शकत मी अर्धा तास. आठवड्यातला 1 दिवस बाजूला ठेवा आणि त्याच्यातला 1 तास किंवा 2 तास कंटेंट क्रिएशनसाठी द्या. तुमच्या आठवड्यासाठी छोटे-छोटे, एकदम मोठे-मोठे पोस्ट, आपल्याला काही पुस्तक वगैरे काही लिहायचं नाहीये. छोटे-छोटे पोस्ट क्रिएट करून सुद्धा आपण ते दर आठवड्याला मग ते वापरू शकतो. जेणेकरून आपण बाकीच्या दिवशी फ्री राहतो. आपल्याला ती वेळ काढण्याची वेळ येत नाही किंवा कठीण जात नाही. तर 1 डे इन अ वीक वी कॅन सेट असाइड टू क्रिएट कंटेंट. मे बी 30 मिनिट्स टू 1 हॉवर इज गुड इनफ, राइट? टू बिगिन विथ. आता बेनिफिट्स काय आहेत? राइट? सो वी गेट अ लॉट ऑफ सॉरी, वी गेट लीड्स बिल्डिंगसाठी मदत होऊ शकते आपली. आपण आपली अथॉरिटी, आपली एक्सपर्टीज आपण एस्टॅब्लिश करू शकतो. राइट? कस्टमर एंगेजमेंट वाढते. अगेन वी कॅन सी दॅट कस्टमर्स आपल्या कुठल्या पोस्टला लाईक करत आहेत, कुठल्या पोस्टला रिपोस्ट करत आहेत, कुठल्या पोस्टवरती कमेंट करत आहेत. अदर थिंग दॅट इज देअर कंटेंट मार्केटिंगमध्ये, प्लीज आय वुड टेल ऑल ऑफ यू, जर कस्टमर तुमच्या पोस्टवरती कमेंट करत असतील, लाईक करत असतील, शेअर करत असतील, प्लीज से थँक्स टू दॅट कस्टमर्स और थँक यू फॉर लाइकिंग माय पोस्ट. कमेंट असतील तर त्या कमेंटला रिस्पॉन्ड द्या. सजेशन्स मग विचारा त्यांना तुमच्या पोस्ट. दॅट वे यू मेक इट मोर एंगेजिंग अँड द मोर पीपल एंगेज, द मोर बेटर इज द रीच. राइट? सो आपली व्हिजिबिलिटी वाढते, लीड्स वाढते. माझं स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी मागच्या वर्षभरात LinkedIn वरती म्हणजे 1.5 लाखहून अधिक इम्प्रेशन्स आहेत. इनफॅक्ट आय थिंक इट विल बी नाऊ 2 लाख प्लस, कारण शेवटचं जेव्हा चेक केलेलं तेव्हा 170 पर्यंत होते. बट आय हॅव डन दिस प्युअरली बाय जस्ट रायटिंग थ्रू आउट द इयर. आणि मी कुठेच मार्केटिंग नाही केली. मध्ये एखाद दुसऱ्या वेळेस शेअर केलेलं असेल. पण 365 दिवसातले फक्त 5 ते 10 दिवस मी शेअर केले. बाकीचे 300 दिवस दिस इज टोटली ऑर्गॅनिक. लोकं येतात आणि कंटेंट लाईक, त्याच्यामध्ये काही-काही पोस्टना दिवसाला जवळपास 1000 ते 1200 व्ह्यूज एका दिवसात आलेले आहेत, राइट? सो दॅट इज द इम्पोर्टन्स ऑफ सिग्निफिकन्स. रीच वाढली, लीड्स जनरेट होतात. त्याच्याद्वारे आपण छोटे-छोटे मग 1 महिन्यानंतर आपण कदाचित काही टाकू शकतो. देअर इज दिस वन लेडी ऑन LinkedIn, फोटोग्राफर आहे. तिचं नाव वसुंधरा आहे. I don't remember her full name totally, but you can check her out on LinkedIn. वसुंधरा करून आहे. ती फोटोग्राफ्स कसे असायला हवेत, हेडशॉट्स किती महत्त्वाचे आहेत, फोटोमध्ये कॉन्ट्रास्ट किती महत्त्वाचा आहे, लाईट्स किती महत्त्वाचा आहे, या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवरती तिचे पोस्ट असतात. खूप सुंदर
नीटनेटके पोस्ट असतात आणि एक 10-15 पोस्ट नंतर तिचा पिच असतो की आय एम क्लिकिंग फोटोग्राफ्स और माय स्लॉट्स आर अवेलेबल इफ यू वॉन्ट टू क्लिक प्लीज बुक और रजिस्टर. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक वे ऑफ जनरेटिंग लीड्स. पण ती हे प्रत्येक पोस्ट मध्ये नाही करत. ती महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदाच ती लीड्स किंवा आस्क विचारते. अदरवाइज इट इज अबाउट हाऊ यू कॅन मेक युअर फोटोग्राफ्स बेटर अँड इंटरेस्टिंग. आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा असला पाहिजे, राइट? So that's again another way, and she engages a lot with her customers. That is what most of the LinkedIn influencers, तुम्ही जर जाऊन त्यांचे पोस्ट बघितले, ते एंगेज करतात आणि जेवढं आपण एंगेज करतो तेवढी आपली रीच वाढत जाते आणि बजेट किती अलोकेट करायचा तो सुद्धा आपल्याला एक अंदाज येतो. सो राईट, सो दिस इज व्हॉट वी गेट आउट ऑफ कॉन्टेंट मार्केटिंग. आता येतो जे मी सुरुवातीला सांगितलेलं की आपण ब्रेनस्टॉर्मिंग करताना कंटेंट जनरेट केला आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे या दोन गोष्टी आपण सुरुवातीला डिस्कस केल्या, राईट? सो हाऊ टू क्रिएट कंटेंट ऑन द बेसिस ऑफ द कस्टमर जर्नी, राईट? ज्या कोणाला आणि चॅनल्सचं महत्व आपण बोललेलो आहोत is to create awareness. If there is no awareness, there are no customers, there are no buying decisions, there are no buying decisions, there is no revenue. So first thing that is there is to ज्या लोकांना माहिती नाही, जे स्ट्रेंजर्स आहेत त्यांना आपण कसं अट्रॅक्ट करणार आहोत, राईट? दिस इज कर्टसी नील पटेल. आय थिंक नील पटेलच्या वेबसाईट वरून घेतलेलं आहे. आय शेअर द नेम्स ऑफ द वेबसाईट विच आय यूज फॉर दिस टुडेज सेशन. दॅट इज देअर. स्ट्रेंजर्सना आपण अट्रॅक्ट करतो. जे आपले प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स आहेत किंवा ज्यांना आपली फार थोडीफार माहिती आहे, जे दे आर अवेअर अबाउट अस, वी हॅव टू एंगेज विथ देम. आणि जे आपले कस्टमर्स आहेत किंवा जे आपल्याला प्रमोट करतात, वी हॅव टू कीप ऑन डिलाइटिंग देम. That is, we have to keep on making it a memorable experience for them. मी आजच संध्याकाळी माझ्या एका मित्राशी बोलत होतो, राईट? आणि ही सेड अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग की एक कस्टमरला त्याने फक्त बेसिक इन्फॉर्मेशन साठी फोन केलेला आणि तेवढ्यासाठी त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतलेले, राईट? पण त्याच्यानंतरचे जेवढे कस्टमर्सचे त्याचे क्वेरीज होते, त्या सगळ्या क्वेरीज त्याने कुठलाही चार्ज न घेता कस्टमरला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. टप्प्याटप्प्यावर कस्टमरला विचारलं किंवा तुम्हाला काय होतंय, बरोबर समजतंय ना, की कुठे काही त्रास येतोय, अडचण येते, राईट? ही डिलाइटेड द कस्टमर. नाउ टुडे दॅट कस्टमर इज गिव्हिंग हिम अ हेल लॉट ऑफ बिझनेस. पण ही जी प्रोसेस आहे ती आपण आपल्या पोस्ट थ्रू, आपल्या कंटेंट थ्रू सुद्धा करू शकतो. दॅट इज व्हॉट इज आय वॉन्ट टू टेल यू अबाउट कंटेंट मार्केटिंग. दॅट इज देअर, राईट? आणि आता हे 3 स्टेजेस महत्वाचे आहेत. अवेअरनेस स्टेज फॉर कंटेंट मार्केटिंग, कन्सिडरेशन स्टेज आणि डिसिजन स्टेज. अवेअरनेस म्हणजे मला शूज घ्यायचे आहेत, राईट? सो थिंक अबाउट इट. इफ यू वॉन्ट टू बाय शूज, व्हॉट आर द थिंग्स पॉसिबली यू आर गोइंग टू सर्च फॉर? किंवा मला लेबर लॉ कन्सल्टंट हवाय, तर त्याच्यासाठी मी कुठले प्रश्न विचारणार, ते प्रश्न लिहून काढा. किंवा मी कधी विचार करणार लेबर लॉ कन्सल्टंटचा? मला वेबसाईट कन्सल्टिंग साठी कोणी हवाय, मग मी वेबसाईट बद्दल कधी विचार करणार, त्या गोष्टी लिहून काढा. मला ट्रेनिंग घ्यायची आहे, ट्रेनिंग साठी मी कुठल्या गोष्टी विचार करणार? राईट अबाउट दोज थिंग, बिकॉज दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली इज गोइंग टू गो अँड सर्च फॉर. दॅट इज अवेअरनेस. सो ॲट अवेअरनेस स्टेज आय वॉन्ट यू ऑल टू थिंक अबाउट माझा कस्टमर किंवा मी स्वतः. इफ यू कॅनॉट थिंक लाईक अ कस्टमर, जस्ट पुट युअर सेल्फ इन दॅट शूज. की मला जर या गोष्टींची माहिती घ्यायची झाली तर मी कुठल्या प्रकारे सर्च करेन, राईट? इफ आय एम बायिंग अ रेफ्रिजरेटर, व्हॉट विल आय गो अँड सर्च टू बाय रेफ्रिजरेटर? नाही. माझ्या मनात काहीतरी कल्पना असेल, 2 डोअर, 200 ml, 180 ml, 300 ml, ते काहीतरी असणार, राईट? दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू सर्च. मी फक्त रेफ्रिजरेटर नाही सर्च करत किंवा मला कंपनी माहिती असणार किंवा आय विल से बेस्ट रेफ्रिजरेटर. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्या कंटेंट मध्ये यायला गरजेचं आहे. आता लेट्स से आय वॉन्ट टू सर्च फॉर बेस्ट रेफ्रिजरेटर, राईट? मग 5 वेज टू फाइंड द बेस्ट रेफ्रिजरेटर फॉर युअर होम किंवा 5 वेज टू सर्च बेस्ट रेफ्रिजरेटर फॉर 1 रूम किचन or 2 BHK or 1 BHK, right? Now you have your customer in your एंगेजमेंट किंवा अवेअरनेस मध्ये तो आलेला आहे. सो जितकं आपण स्पेसिफिक करू ना,
टी शर्ट्स घ्यायचे असतील त्याला, कस्टमर आता तो विंटर मध्ये टी शर्ट्स घेणार, विंटर मध्ये तो काय नॉर्मली ही विल प्रिफर हुडेड टी शर्ट्स, राईट, हुडवाले असतात ते. सो हुड टी शर्ट्स फॉर विंटर, आपल्या कंटेंट मध्ये जर या गोष्टी आल्या, then more or less likely he will get lead that will bring him to our website or the content that we have posted. So I hope I've been very clear, right? Awareness, माझी सर्व्हिस घेताना कस्टमर कुठले प्रश्न विचारण्याची शक्यता आहे किंवा कुठला विचार त्याच्या मनात चाललेला आहे त्याचा विचार करा. थोडा वेळ कस्टमरच्या याच्यामध्ये जा. अँड अगेन आय विल से, प्लीज गो बॅक टू बायर जर्नी किंवा कस्टमर एम्पॅथी मॅप, हे रिफर करा. खूप दोन चांगले उत्तम टूल्स आहेत. त्याचे टेम्पलेट्स HubSpot वरती अवेलेबल आहे. यू कॅन जस्ट गुगल फॉर दोज टेम्पलेट्स, यूज दोज टेम्पलेट्स अँड बेनिफिट आउट ऑफ इट, राईट? सो दॅट इज अबाउट अवेअरनेस स्टेज. त्याच्यानंतर कन्सिडरेशन स्टेज, आय थिंक या राईट. सो I'll come to this, right? Awareness stage आपण थोडंसं बोललो, right? What problems are you solving? आपण हा प्रश्न सुद्धा डिस्कस केलेला आहे. What words he is likely to search for? आता अवेअरनेस स्टेज वरती आपल्याला काय बघायचं आहे की कशा प्रकारचे युजर्स येत आहेत, आपले पेज व्ह्यूज किती वाढलेले आहेत, राईट? त्यांची अंडरस्टँडिंग, युनिक व्ह्यूज किती आलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती. आणि हे टूल्स आहेत वेगवेगळे, गुगल अॅनालिटिक्स आहे, सेमरसचं आहे, HubSpotचं आहे, त्यांचे आपण टूल्स घेऊन हे डिटेल्स ट्रॅक करू शकतो. इफ यू वॉन्ट, आर सोशल मीडिया मार्केटर और पेड टूल्स आपण घेऊन सुद्धा हे ट्रॅक करू शकतो. इफ यू डोंट वॉन्ट दोस, काही ठिकाणी वी गेट दिस बेसिक नंबर्स मिळतात, आपल्याला डेटा मिळतो, तो सुद्धा आपण घेऊन डिसाइड करू शकतो. नंतर मग क्लिक थ्रू रेट्स किंवा शेअर्स, आपलं शेअर्स, कमेंट्स, लिंक्स वगैरे जे येतात, अॅनलाइज एंगेजमेंट करायला. कधी कधी लोक टॅग करतात. आपला कंटेंट जर चांगला असेल, राईट, यू सी दिस एस्पेशली ऑन लिंक्डइन, आपला कंटेंट जर चांगला असेल ना, ते त्यांच्या मित्राला टॅग करतात की तू बाबा हे वाच, आणि मग आपण जाऊन तो वाचतो. सेम थिंग हॅपन्स युट्यूब वरती, किंवा युट्यूबवर नाही, इन्स्टा वरती येतं टॅग युअर फ्रेंड, राईट? मग ते लोक टॅग करतात आणि तो कंटेंट वाढत जातो, राईट? सो दीज आर सम ऑफ द थिंग्स दॅट आर देअर, राईट? आणि याच्यामधून आपल्याला काही कन्व्हर्जन येत आहेत का, याच्यामधून आपल्याला काही लीड जनरेशन होत आहे का, दॅट इज व्हॉट वी नीड टू look at, right? So people are engaging, people are liking, people are commenting, but are they raising demo requests? Are they looking at sales? Are they requesting for demos? आणि ते कन्वर्ट होत आहेत की नाही, ह्या गोष्टी अवेअरनेस स्टेज वरती आपण पाहू शकतो, इन ऑर्डर टू नो वेदर वी आर रिअली मेकिंग अन इम्पॅक्ट ऑर नॉट, राईट? द नेक्स्ट थिंग दॅट इज देअर इज सेकंड थिंग, अवेअरनेस झाल्यानंतर त्याचं कन्सिडरेशन, म्हणजे तो आता आपल्याला कन्सिडर करतोय की नाही, आपण त्याच्या मनात घुसलो होतो का, पण नाव ही हॅज टू डिसाइड वेदर टू टेक आवर सर्व्हिसेस ऑर नॉट. इथे आपला जो कंटेंट आहे त्याचा फोकस जो असला पाहिजे कन्सिडरेशन स्टेजवरती, इज बिल्डिंग अँड एस्टॅब्लिशिंग आवरसेल्फ एज अन एक्सपर्ट. ही शुड सी मी एज अन एक्सपर्ट इन बिझनेस कोच or a management consultant or as a trainer. He should see me as an expert in the field. Me labor law consultant आहे, he should see me as a labor law consultant. If I am an architect or an interior designer, he should see me as an expert in those fields. मी जर कार मेकॅनिक आहे तर कार मेकॅनिक, एसी मेकॅनिक, इट कुड बी एनिथिंग. बट बेसिकली आपली क्रेडिबिलिटी, ट्रस्ट आणि रिलेशनशिप बिल्ड करणं खूप महत्वाचं आहे. इथे आपण केस स्टडीज देऊ शकतो, एक्झाम्पल्स देऊ शकतो की एका कस्टमरची अशी नीड होती, मग त्याच्यासाठी मी हे केलं आणि मग त्याला असा फायदा झाला. किंवा एका कस्टमर मध्ये हा प्रॉब्लेम होता, त्याचे सिस्टम आणि प्रोसेसेस सेट नव्हते, देन वी स्टडीड, वी इंट्रोड्यूस दिस प्रॅक्टिसेस, आणि मग त्याला असा फायदा झाला, राईट? प्लीज अंडरस्टँड, प्रॉब्लेम, चॅलेंजेस और एजिटेशन ना, कस्टम आणि सोल्युशन, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दॅट वर्क्स वंडर्स फॉर क्रिएटिंग कन्सिडरेशन. प्रॉब्लेम, ऍजिटेशन म्हणजे त्याला काय कटकट किंवा काय टोचत होतं त्याला त्याच्यातलं, आणि आपलं सोल्युशन काय आहे. मग हे केल्यानंतर आता त्याला लिहू शकतो आपण, राईट? आय शो यू सम एक्झाम्पल्स ऑल्सो. अँड तुम्ही कुठलंही वेबसाईट व्हिजिट कराल ना, एस्पेशली HubSpot करा किंवा नील पटेलची करा किंवा सेमरश करा, ऍट सम पॉइंट यू विल सी, राईट, तुम्हाला हे टूल्स अवेलेबल आहेत. साइन अप फॉर आवर न्यूज लेटर, साइन अप फॉर मोर इन्फॉर्मेशन लाईक दिस.
यू वॉन्ट मोर डिटेल्स टू स्टे अपडेटेड, असं काही ना काही तिथे असणार, राईट? तर साइन अप साठी पुश करणं खूप महत्वाची आहे. आता आपली वेबसाईट किंवा आपला इंस्टाग्राम पेज किंवा आपला युट्यूब व्हिडिओ तिथे करतोय का? जसं युट्यूब वरती नॉर्मली लोक सांगतात, तुम्हाला आम्हाला फॉलो करायचं असेल तर प्लीज प्लेस द बेल आयकन अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल, राईट? Say that. That is simple. We are not asking them to generate business, right? We are sharing our expertise and knowledge. Ask them to share. किंवा आपलं न्यूजलेटर साइन अप करण्यासाठी सांगा. रिटर्निंग व्हिजिटर असेल तर त्याला जे काही आपले रिसोर्सेस आहेत, काही फ्री टेम्पलेट्स किंवा काही फ्री बुकलेट्स किंवा काही फ्री केस स्टडीज किंवा टूल्स आपण त्याला देऊ शकतो का? दिस इज वेअर आर क्रेडिबिलिटी बिल्डिंग इज स्ट्रेंथन, right? So identify resources that you can share, identify tools that you can share, identify giveaways आपण काय देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करा. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आपली सर्व्हिस घेवो अगर न घेऊ, तो रेफ्रिजरेटर घेताना, तो फ्रीज घेताना, तो लेबर लॉ कन्सल्टंट हायर करताना, तो सोशल मीडिया डिझायनर हायर करताना, तो इंटिरियर हायर करताना, तो एसी मेकॅनिक हायर करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ते मात्र शेअर करायला विसरू नका. इट नीड नॉट बी अस, इट कुड बी एनीबडी, बट दॅट बिल्ड्स आर इमेज इन द माइंड्स ऑफ द कस्टमर. अरे तो विचार करतो की हा बाकीच्या लोकांना पण रेकमेंड करतो. इफ यू गो टू द वेबसाईट ऑफ हबस्पॉट, हबस्पॉटच्या वेबसाईट वरती त्यांचे कॉम्पिटिटर्स आहेत, त्यांचे सुद्धा त्यांनी सॉफ्टवेअर रेकमेंड केलेले आहेत. नाउ इट हेल्प्स मी बिल्ड, अरे हा बघ, हा मला स्वतःच नाही वावा करत, तर बाकीच्या 4 लोकांबद्दल पण सांगतोय, राईट? सो माय ट्रस्ट इन देम इज इन्क्रीज्ड. सो डू दॅट, फील फ्री. आपल्या क्षेत्रात जर कोण दिग्गज असेल आणि तो लिंक्डइन वरती किंवा याच्यावर अवेलेबल असेल, त्याचा ऍडवाइस जर चांगला असेल, वी कॅन रेफर इन आवर ऑडियन्स ओव्हर देअर एज वेल. देयर इज नो हार्म. इनफॅक्ट दे विल अप्रिशिएट इट. अरे हा माणूस खरंच खूप चांगला आहे. He is not only confident about himself, but he's also referring this to others as well, right? So do that. Don't overdo it, obviously, but you can still do it, right? And last but not the least is decision घेते वेळी मग ते काय करणार आहे. आता या स्टेजवरती आपला कॉल टू ऍक्शन खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे वी हॅव टू प्रॉम्प्ट हिम, कारण आपण बिल्ड केलेली आहे रिलेशनशिप. We have brought him to this stage. Now it is time for him to decide. And when he has to decide, because we have invested, it is time to get him to convert, right? आता इथे जसं मी अगोदर सांगितलं, लॉंग टेल कीवर्ड्स म्हणजे फक्त रेफ्रिजरेटर नका, तर बेस्ट रेफ्रिजरेटर्स फॉर वन रूम किचन, ते आपल्या कंटेंटमध्ये कुठे येईल ते डिसाईड करा. किंवा बेस्ट सोशल मीडिया ऍडवायझर फॉर रिटेल और स्मॉल बिल्डर्स किंवा स्मॉल अँड मीडियम साइज आर्किटेक्ट फर्म्स किंवा इंटिरियर डेकोरेटर्स हू स्पेशलाइज इन वन रूम, राईट? असं काहीतरी एक 5 किंवा 6 शब्दांचं कंटेंट आपल्या याच्यामध्ये कंटेंटमध्ये येईल. जर सर्च करताना इट मेक्स अस इझियर फॉर देम टू फाइंड अँड लोकेट अँड डिसाइड. दॅट इज गोइंग टू बी, कारण लक्षात घ्या, डिसिजन घेताना आपल्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किंवा 5 लाखात इंटिरियर्स कोण करून देत असेल, राईट? और ऍज पर बजेट, और पर्सन हू अंडरस्टँड और कंडक्ट्स ट्रेनिंग प्रोग्राम ऑन बिझनेस मॉडेल कॅनव्हस, और इनोव्हेशन ट्रेनिंग फॉर स्टार्टअप ऑन्टरप्रिनर्स, और हाऊ टू सेट अप युअर फर्म. जेवढे आपले टर्म्स एक्सप्लिसिट आणि 5 ते 6, डोंट टेक इट टू लॉंग ऑल्सो, डोंट कीप इट टू शॉर्ट एज वेल. Somewhere between 5 to 6 words, the conversion rate becomes much more better. In fact, if you check नील पटेलची जी वेबसाईट आहे, त्याच्यावर जर तुम्ही गेलात आणि चेक केलात, तर ही गिव्स यू अ रेशो की कन्व्हर्जन रेट किती चांगलं होतं ते, when you have long tail keywords that is there and have a strong call to action that is there. Now I will show you some this thing. ही गुगलची शॉपिफायचं हे आहे, राईट? त्यांनी कसे लॉंग टेल कीवर्ड्स यूज केलेले आहेत. हाऊ टू स्टार्ट अन ई कॉमर्स बिझनेस. आणि शॉपिफाय, एव्हरीबडी नोज शॉपिफाय इज फॉर ई कॉमर्स बिझनेस, राईट? मग ते रिझल्ट आला तो आपल्याला, हाऊ टू स्टार्ट अ ई कॉमर्स बिझनेस. शॉपिफायचं ते आलेलं आहे, राईट? दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लॉंग टेल कीवर्ड्स
आता मी कॉल टू ऍक्शनचं बोललेलो राईट, की स्ट्रॉंग कॉल टू ऍक्शन असला पाहिजे. गेट फ्री गाईड, स्टार्ट फ्री ट्रायल राईट. हे ते पेजवरती बघितलं, यू सी हिअर देर इज अ स्ट्रॉंग कॉल टू ऍक्शन एव्हरीवेअर. प्रत्येक स्टेजवरती त्यांनी काही ना काहीतरी एक कॉल टू ऍक्शन विच पुशेस द कस्टमर टू रेजिस्टर अँड शेअर हिज ईमेल आयडी ऑर ट्रेड हिज ईमेल आयडी. त्याचा ईमेल आयडी जेव्हा तो शेअर करतो, आपल्याला एक पोटेन्शियल लीड जनरेट होतो राईट. आता कंटेंट रिपर्पझिंग म्हणजे काय? जो आपला कंटेंट आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारे मांडायचा. ओके. ना आपल्याकडे केस स्टडी आहे. आय हॅव अ केस स्टडी. कॅन आय कन्वर्ट इट इंटू अ इन्फोग्राफिक? माझ्याकडे एक आर्टिकल आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे. कॅन आय कन्वर्ट इट इंटू अन आर्टिकल? सो प्रेझेंटेशनच्या बेसिसवरती मी एक ई बुक बनवू शकतो किंवा माझा ब्लॉग आहे त्याचं मी Instagram पोस्टमध्ये दॅट इज कंटेंट रिपर्पझिंग. म्हणजे आपला कंटेंट मोरलेस सेम राहतो. फक्त त्याचा मांडण्याचा प्रकार जो आहे ना, तो आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती यूज करू शकतो. राईट. आय जस्ट गिव्ह यू अन एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिस इज अन एक्झाम्पल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा ब्लॉग पोस्ट आहे. तुमचा एसईओ ऑडिट कसा परफॉर्म करायचा अँड दॅट दे हॅव कन्व्हर्टेड इंटू अ सोशल मीडिया पोस्ट. राईट. सो दिस हेल्प्स अस. याचा एक फायदा असा आहे की आपल्याला भरपूर कंटेंट क्रिएट करावा नाही लागत. आपण आहे तोच कंटेंट वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं ट्विक करून, ट्विस्ट करून आपण मल्टिपल प्लॅटफॉर्म्स वरती वापरू शकतो. राईट. सो दिस इज वन वे. दिस इज कॉल्ड रिपर्पझिंग. कंटेंट रिपर्पझिंग बोलतात त्याला. आणि आपण हा वापरू शकतो. इट्स अ व्हेरी गुड वे राईट टू कन्वर्ट. आजकाल बरेचसे वेबसाईट्स आहेत जे आपल्याला कन्वर्ट करायला मदत करतात. यू कॅन गो अँड सर्च फॉर देम ऑनलाईन. आपलं प्रेझेंटेशन आपण ह्या प्रकारे असं कन्वर्ट करू शकतो. दिस इज वन वे. कंटेंट रिपर्पज करणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज इट सेव्हज अस अ लॉट ऑफ एफर्ट in terms of going on multiple platforms and having different content for different platforms that is there. नंतर युजर जनरेटेड कंटेंट हा खूप महत्वाचा आहे भाग. YouTube, Instagram, LinkedIn, इनफॅक्ट हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ट्विटर, दीज आर ऑल बेस्ड ऑन युजर जनरेटेड कंटेंट. तिथे त्यांचा स्वतःचा असा कॉन्टेंट नाहीये. They are creating the users are creating content on these platforms. The users are creating content on these platforms. आपण क्विज घेऊ शकतो. आपण आपल्या कस्टमर्सला 1 मिनिटाचा व्हिडिओ करायला सांगू शकतो. 30 सेकंड्स मध्ये त्यांचा फीडबॅक द्यायला सांगू शकतो. द बेस्ट व्हिडिओ कॅन गेट सम अवॉर्ड और सम कन्सेशन किंवा त्यांचा एक टॅगलाईन कॉन्टेस्ट ठेवू शकतो. त्यांना आपण अप्रिशिएट एक्नॉलेज करू शकतो किंवा तुम्ही ही कन्सेप्ट घेऊन ही तुम्ही मार्केट कशी करणार त्याच्यावर छोटासा व्हिडिओ बनवायला. दीज आर ऑल द वेज ऑफ जनरेटिंग युजर कंटेंट. आपण क्विज Instagram वरती आणि बाकीच्या काही प्लॅटफॉर्म वरती क्विज घेता येतात आपल्याला. LinkedIn वरती घेता येतात. इव्हन WhatsApp वरती पोल्स घेता येतात. यूज दोज. तो जो कंटेंट येईल ते जे काही सबमिट करतायत वी कॅन यूज दॅट फॉर आवर बेनिफिट. राईट. सो दॅट इज अनदर वे ऑफ क्रिएटिंग कंटेंट. टेलर स्विफ्टने खूप मोठी चॅलेंज दिलेली. तिचं जे अँटी हिरो करून जे सॉन्ग होतं ते रिलीज झालेलं तेव्हा ती कॅम्पेन रन केलेली. अँड पीपल हॅड टू अपलोड द शॉर्ट्स विथ अँटी हिरो आणि ते त्यांचं चॅलेंज होतं. मला वाटतं मध्ये आईस बकेट चॅलेंज खूप फेमस झालेली. नंतर ऋतिक रोशनने चॅलेंज केलेली. ते आपलं कुठलं तरी गाणं होतं, एक पल का जीना, त्याचा डान्स करून दाखवायचं वेगवेगळ्या ठिकाणी आणि ते टॅग करायचं. बरंच व्हायरल झालेलं. लोकं ते व्हिडिओज अपलोड करत होते. राइट. दॅट वॉज हॅपनिंग. सो दिस इज अगेन युजर जनरेटेड कंटेंट आपण लोकांना सांगू शकतो क्रिएट करायला. अँड दिस इज प्रॉबेबली इन ॲडिशन टू रिपर्पझिंग. राइट. आपल्याला रिपर्पझिंग जमत नसेल किंवा शक्य होणार नसेल, देन वी कॅन लुक ॲट क्रिएटिंग कंटेंट. राइट. पहिल्या दिवशी Facebookवर पोस्ट करा. तोच कंटेंट दुसऱ्या दिवशी Instagramवर, तिसऱ्या दिवशी WhatsApp ग्रुप्सवरती, चौथ्या दिवशी Twitterवरती लिंक. प्रोव्हाइडेड वी हॅव प्रेझेन्स ऑन ऑल दिस प्लॅटफॉर्म्स किंवा आपण दुसरे कुठले प्लॅटफॉर्म्स असतील त्याच्यावरती सुद्धा करू शकतो. बट प्लीज अंडरस्टँड प्लॅटफॉर्मची जी मांडणी आहे ना, त्या कंटेंटची जी मांडणी आहे ती त्या प्लॅटफॉर्मसाठी रेलेव्हंट असायला हवी.
and you can do that. So rotate your content. तुम्हाला चेंज रिपर्पजिंग करायला सुद्धा कदाचित पैसे जास्त लागत असतील, थोडंसं अवघड वाटत असेल, तर बनवताना इमेज स्टँडर्ड बनवा जी मल्टिपल प्लॅटफॉर्म्स वरती वापरू शकतो, अँड कीप रोटेटिंग इट ऑन दिस मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. म्हणजे आपला एकच कंटेंट आपण पुढचे सलग 5 दिवस चालू शकतो. अँड प्लीज डोंट पब्लिश युअर कंटेंट ऍट द सेम टाइम अक्रॉस ऑल प्लॅटफॉर्म्स. कारण जो रीच येतो किंवा ऑडियन्सचा जो फ्लो येतो ना, तो मग आपल्याला तितकासा मिळत नाही किंवा कन्व्हर्जन किंवा रीच वाढत नाही. कारण ते तेवढ्या टाइमात जे बघणारे ऑडियन्स असतात ना, ते तेवढेच बघतात अँड देन वी लूज आउट. सो हॅव डिफरंट डेज, डिफरंट टायमिंग्स टू रोटेट युअर कॉन्टेंट. आजकाल झॅपियर सारखे टूल्स आहेत. झॅपियर आहे, नंतर मोशन आहे, नंतर मेक आहे. हे बरेचसे असे टूल्स आलेले आहेत जिथे आपण फ्री ऑटोमेशन करू शकतो. यू कॅन कन्सल्ट और यू कॅन गो अँड चेक आउट द्या वेबसाईट्स. तिथे त्यांनी ट्युटोरियलचं सगळं दिलेलं आहे, कसं आपण ऑटोमेशन वगैरे सेट करू शकतो. बट अदरवाइज वील हॅव टू डू इट मॅन्युअली, राईट? इट इज युअर चॉईस, बट दिस इज हाऊ यू कॅन गेट द मोस्ट आउट ऑफ इट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज प्रत्येक वेळेला, प्रत्येक पोस्ट नंतर मेक इट अ वीकली हॅबिट ॲटलिस्ट टू अॅनलाइज युअर कॉन्टेंट. कुठल्या प्रोग्राम्सला किती, कुठल्या कॉन्टेंटला किती लाईक्स येत आहेत, किती रिशेअर्स होत आहेत, किती कमेंट्स येत आहेत, किती एंगेजमेंट्स येत आहेत. प्लीज कीप अ ट्रॅक अँड सी विच वन इज गेटिंग यू द मॅक्सिमम रिच. आणि ती कंटेंट ते हे फिरून मल्टिपल फॉर्मॅट्स मध्ये वापरण्याचा प्रयत्न करा, राईट? मेजरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपण कॉन्टेंट कितीही चांगला करतो, पण इफ यू आर नॉट creating and evaluating that, then it becomes a challenge. So आणि last but not the least is कंटेंट दमदार आहे की नाही हे कसं कळणार आपल्याला? वेअर इट प्रोव्हाइड्स व्हॅल्यू बियॉन्ड व्हॉट आवर प्रोडक्ट आर ऑफरिंग. व्हॅल्यू जास्त असली पाहिजे ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम. स्पेसिफिक बाईंग जर्नी स्टेज ना, रीडर्स वेगवेगळ्या स्टेज आपण बघितलेले आहेत. कन्सिडरेशन, अवेअरनेस, कन्सिडरेशन आणि डिसिजन मेकिंग. त्या स्टेजेसला कस्टमर कशा प्रकारे डिसिजन घेणार, त्या हिशोबाने आपला कंटेंट असणं गरजेचं आहे. आपलं ब्रँडची जी इमेज आहे ती कन्सिस्टंट असली पाहिजे अक्रॉस डिफरंट मेसेजेस, अँड इट शुड बी टाइमली अँड एंगेजिंग. म्हणजे तो अवेअरनेस स्टेजवरती आहे तर त्या हिशोबाचा कंटेंट पाहिजे, डिसिजन स्टेजवरती आहे तर त्या हिशोबाचा कंटेंट पाहिजे, आणि कन्सिडरेशन वरती असेल तर त्या हिशोबाचा कंटेंट पाहिजे आपल्याला, राईट? सो दीज थिंग्स, इफ यू शुड गो बॅक अँड लुक वेन यू आर अवेअर, अनालाइज करतोय आपण कंटेंट, त्यावेळेला ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. अँड दीज आर द रिसोर्सेस. मी 3 मोजकेच दिले. दिस इज व्हॉट आय यूज्ड फॉर प्रिपेरिंग दिस प्रेझेंटेशन, अँड आय फाउंड इट की प्रत्येकाला ज्याला थोडंसं स्वतःहून सोशल मीडिया मार्केटिंग करायची असेल किंवा ऍटलीस्ट बेसिक अंडरस्टँडिंग सोशल मीडिया कन्सल्टंट बरोबर बोलताना जर घ्यायची असेल, these are fantastic resources. You can visit their websites and check out for resources on content marketing. Or या नावासहित तुम्ही content marketing टाकलं तर you'll obviously get the leads that are there. So that's it for today. If you have any questions, if you would want to ask any or you have any suggestions, please feel free to ask before we end. Yes, yes, Sachin. हां सर, ते तुम्ही झॅपियरचं ऑटोमेशन जे म्हणालात ना, तर थोडंसं त्याच्यावर लाईट टाकू शकता, म्हणजे सांगू शकता की कसं होतं का, काय आहे त्याच्यावर थोडंसं? झॅपियर यू कॅन गो अँड रजिस्टर, आणि झॅपियर मध्ये एक काही प्रीमियम व्हर्जन आहेत. सो यू गो टू पेड. zapier.com अँड देन यू कॅन लॉग इन टू झॅपियर, अँड तिथे वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. तुम्हाला ऑटोमेशन करायचं आहे, तुम्हाला कुठला सेट करायचा आहे, अँड देन इट ऑल्सो शोज यू द मॅप. त्यांचे ट्युटोरियल्स वगैरे आहेत. सो यू जस्ट फॉलो द ट्युटोरियल्स, और इव्हन इफ यू डोंट फॉलो द ट्युटोरियल्स, प्रॉम्प्ट्स येत राहतात. क्लिक अँड ड्रॅग इंटरफेस आहे. सो यू कॅन सेट, आज युट्यूबला व्हिडिओ लोड केला की मग तोच व्हिडिओ तुम्हाला फेसबुकसाठी, इंस्टाग्रामसाठी वगैरे सेट करता येतो. मग ऑटोमॅटिकली तो अपलोड करत राहणार. बट फर्स्ट टाइम यू हॅव टू अपलोड. बाकीचे जे अपलोड्स आहेत इट विल डू इट ऑटोमॅटिकली.
हां, जनरली म्हणजे आता YouTube जे मी करतोय, तिकडे तर एकदा मी YouTubeला अपलोड करतो, पण बाकी सर्व ठिकाणी लिंकच देतो. तिकडे प्रत्येक ठिकाणी गरज नाही ना अपलोड करण्याची. Yes, आपण yes. But Zapier automatically posts it. पोस्ट करतो. ओके. So you will have to sit and go through the tutorials, follow this thing. You'll have to create an account. ते फ्री व्हर्जन मध्ये महिन्याला काहीतरी मला वाटतं 1 किंवा 2 ऑटोमेशन फ्री देतं. बाकीचे इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज मोर दॅन दॅट देन इट इज पेड. But I think the version which we are using, it is good enough. The free समजलं. version is good enough to take care of our automation needs. ऑटोमेशन. समजलं. अँथनी सर, याच्यामध्ये मी थोडंसं बोलू का? Yes, yes, please, please. हा. सो झॅपियर सारखे हे जे ऑटोमेशन टूल्स आहेत ना, हम्म. त्यांचं कामच असं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या क्रॉस प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली एकाच वेळेला जर सेट केलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ते तुम्हाला आधीच सेट करून आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला तिकडे डिस्प्ले तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल आता मी एक ईमेल लिहिलाय, तर माझा एक इंट्रोडक्टरी समजा मी एक मेल लिहिलाय आणि त्याच्यानंतर मला त्याच्या रिलेटेड काही कंटेंट किंवा काही पोस्ट मला जर करायची असेल तर मग ती मी फेसबुकवर पण अपलोड करू शकतो, इन्स्टावर पण अपलोड करू शकतो, लिंक्डइनवर पण अपलोड करू शकतो. म्हणजे हे इंटरनली ते सिस्टम टेक्स केअर ऑफ ऑल दोज थिंग्स. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपची जी काही तुमची समजा पोस्ट आहे, तुम्ही एखादी पोस्ट जर क्रिएट केली आणि व्हॉट्सअपला हे केली तर त्याच्यानंतर झॅपियर हा प्लॅटफॉर्म तुमचे जे काही हे क्रॉस प्लॅटफॉर्म आहेत तर त्याचं इंटिग्रेशन एका दुसऱ्याबरोबर करतात ते. आणि पण ते ऍट अ टाइम आहे का मल्टी, म्हणजे मला आज मी फेसबुकला टाकलं तर उद्या इन्स्टा आहे, परवा मला अजून तिसरं, तर तसं करू शकतो का त्याच्यामध्ये? हो, तसंही करू शकतो, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त टायमर त्याच्यामध्ये सेट करावा लागतो. म्हणजे समजा आज आपण मंडेवर आहोत, तर मंडेला तुम्हाला तीच पोस्ट तुम्हाला मंडेला ह्या प्लॅटफॉर्मवर टाकायची आहे, उद्या ट्युजडेला तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर टाकायचे. तर तशा प्रकारे तुम्हाला ते ऑटोमेशन ते मदत करतं त्या प्रकारे पोस्ट करायला. समजलं. ओके ओके, थँक्यू. अच्छा. आणि दुसरं मला एक सांगायचं होतं की आपण आता हे कंटेंटचं आपण बोलतोय, त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं काही वेळेला बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण कुठल्याही सेल्सला जाताना किंवा असं माझ्या पण लक्षात आलंय की ज्याच्यामध्ये आपण काही टोन सेट करत नाही. म्हणजे आपला जो कम्युनिकेशनचा जो टोन आहे, मग ती कम्युनिकेशन व्हर्बल कम्युनिकेशन असो किंवा रिटर्न कम्युनिकेशन असो, त्याचा आपण कधी कधी टोन सेट करत नाही. म्हणजे जे माझं पहिल्या मीटिंग मध्ये मी बोलतो तेच माझं मी ज्या वेळेला क्लोजिंग कॉल असतो त्यावेळेलाही मी तेच बोलतो. किंवा मी एकदम म्हणजे माझा परफॉर्मन्स जर लिनियर असेल तर मला तो म्हणजे त्यामध्ये मला कदाचित माझा जो कॉल आहे किंवा माझं जे त्यांच्याबरोबरची मीटिंग अपॉइंटमेंट असेल तर ती माझी क्लोजच होत नाही. तर त्यावेळेला आपल्याला कुठेतरी कंपेलिंग आणि कंटिन्युअस कंटेंट आपल्याला हे करायला लागेल, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू त्याला मी, म्हणजे प्रोग्रेसिव्ह आणि अपग्रेडिंग कंटेंट असणार आहे. किंवा पहिल्या याला समजा मी एखादी ईमेल लिहायला घेतली तर ती माझी एक इंट्रोडक्टरी ईमेल असेल. मग त्याच्यानंतर माझी सेकंड मीटिंग असेल तर सेकंड मीटिंगला मला त्यांना मी काही माझं पहिल्या मीटिंगमध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे, तर सेकंड मीटिंगला कदाचित माझा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, थर्ड मीटिंगला त्यांचं माझ्याकडे जे सोल्युशन आहे म्हणजे प्रॉब्लेम फाइंडिंग असेल, मग प्रॉब्लेम सोल्युशन माझ्याकडे असेल. आणि चौथ्या वेळेला क्लोज झाल्यानंतर जर माझं जी प्रोसेससाठी त्यांना जे काही मी जे सर्व्हिस दिली आहे तर त्यांचं त्याच्यामुळे काही समाधान झालं की नाही, या प्रकारे मला कदाचित बघायला. तर प्रत्येक स्टेजला आपल्याला कंटेंट जे आहे ते थोडं अपग्रेडिंग करावं लागेल. एम आय राईट सर? येस येस येस. इनफॅक्ट ते तसं इव्हॉल्व्ह झालं पाहिजे. That helps us to build the credibility and cover the entire journey, right? So customer will know our expertise, and also वेगवेगळ्या स्टेजवरती त्याची प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे, म्हणून आय टूक दॅट कस्टमर जर्नी मॅप. प्रत्येक स्टेजला a different form of content has to be used. His decision making criteria are going to be different. Awareness ला फक्त त्याला माहिती हवी असते. Decision making ला factors that will influence his decisions, or on basis of what we should make a decision. जसा वॉशिंग मशीन घेताना फ्रंट लोडिंग आहे की टॉप लोडिंग आहे, कॅपॅसिटी किती आहे, किती लोकांचे कपडे एका वेळेला धुता येतात, ऑटोमॅटिक की सेमी ऑटोमॅटिक, राईट? दोज आर गोइंग टू बी द डिसिजन मेकिंग फॅक्टर्स. बरोबर. अवेअरनेस काय आहे, तर वॉशिंग मशीन मध्ये किती प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत, वॉशिंग मशीन घेताना कुठल्या गोष्टी पाहाव्या, कन्सिडरेशन काय आहे की फुल्ली ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक किंवा ह्या गोष्टी, राईट? आणि डिसिजन, कॉस्टिंग, बजेट वगैरे त्या गोष्टी.
आणि घरातली जागा, स्पेस वगैरे, दोज आर गोइंग टू बी द डिसिजन मेकिंग. सो each stage are criteria change for making decision. आणि आपण कंटेंट क्रिएट करताना सुद्धा ती सेम प्रोसेस, जसं सचिन सर बोलले आता, राईट, वी हॅव टू फॉलो दॅट सेम थिंग विथ कॉन्टेंट ॲज वेल. आणि कॉन्टेंट इज नॉट डिफिकल्ट, इट इज इझी, बट वी नीड टू सिट डेडिकेटेडली अँड इन्व्हेस्ट टाइम इन टू बिल्डिंग कॉन्टेंट. आठवड्याला 1 तास तुम्ही दुसऱ्याकडून जरी करून घेत असाल, स्वतः करणार असाल, तरी 1 hour यू स्पेंड इन टर्म्स ऑफ डिसाइडिंग व्हॉट इट इज गोइंग टू बी. नाही, आणि मला तरी आणखी असं वाटतं की कॉन्टेंट ज्या वेळेला लिहिताना आपल्याला कॉन्टेंटचा टोन सुद्धा तितकंच महत्वाचा आहे. कारण कधी आपल्याला अग्रेसिव्ह कॉन्टेंट मध्ये असायला पाहिजे, त्याचा टोन कधी पर्स्युएसिव्ह असायला पाहिजे, किंवा कधी तो निगेटिव्ह, जसं आता म्हणाला तुम्ही की कोणाला वेबसाईट नको आहे, तर असे काही क्वेश्चन्स आपण, म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन्स पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. किंवा कधी कॉन्टेंटसाठी आपल्याला न्यूट्रल राहायचं आहे, तर ते कॉन्टेंट मध्ये सुद्धा तसं तुमच्या रिफ्लेक्ट झालं पाहिजे. बरोबर ना? येस येस. इनफॅक्ट यू कॅन यूज चॅट जीपीटी. कंटेंट बनवून झाल्यानंतर ना, यू कॅन गो टू चॅट जीपीटी अँड आस्क इट टू राईट इन अ पर्सुएसिव्ह वे किंवा कन्सल्टेटिव्ह वे. असं जर आपण थोडस फीड केलं ना, तर चॅट जीपीटी आपल्याला त्या हिशोबाने कॉन्टेंट मॉडिफाय करून देतं. बट प्लीज गो विथ युअर माझा पर्सनल अनुभव असा आहे चॅट जीपीटीवर, की जेव्हा आपण कंटेंट बनवून देतो, एक साचा तयार करून देतो ना, चॅट जीपीटी इज सुपर. पण जेव्हा आपण डायरेक्टली सांगतो ना, तेव्हा चॅट जीपीटी बऱ्याच वेळा कमी पडतो. सो गो विथ आवर ओन स्ट्रक्चर. आणि मग आपल्याला पाहिजे की क्वेश्चन मध्ये क्रिएट करा, इन्फोग्राफिक मध्ये क्रिएट करा, किंवा केस स्टडी मध्ये क्रिएट करा. चॅट जीपीटी डज अ फॅन्टॅस्टिक वर्क ऑन दोज लाईन्स. सो वी कॅन यूज चॅट जीपीटी फॉर दॅट. बट बेसिक त्याचा आपला असला पाहिजे त्याचा. राईट राईट. So I think thank you very much for joining. Just जायच्या अगोदर मला वाटतं आज सचिन, 2 सचिन आहेत आपल्याकडे. जायच्या अगोदर जस्ट फक्त एक बेसिक इंट्रोडक्शन घेऊया आपण, राईट. सो विल स्टार्ट विथ अमोल. अमोल आहेस का? आय थिंक ही इज नॉट देअर. सचिन, म्हणजे सावंत, सचिन सावंत, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर नमस्कार, माझं नाव सचिन सावंत. मी पेरोल आणि लेबर लॉ कन्सल्टंट आहे. मी कॉर्पोरेट्सना पेरोलसाठी आणि PF, ESIC, प्रोफेशनल टॅक्स आणि अदर लेबर कंप्लायन्स करण्यासाठी मी मदत करतो. आणि जसं आता आम्ही नव्यानेच यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. चॅनलचं नाव लेबर लॉ कायझन आहे. तर त्याच्यावरती आम्ही अवेअरनेस देत असतो आणि अँथनी सरांकडनं पण मार्गदर्शन घेत असतो की काय करायचं आहे, कसं. थँक्यू. येस अमोल. येस, हॅलो, मी अमोल कारेकर. माझ्या कंपनीचं नाव आहे कारेकर अँड असोसिएट, आणि आम्ही बेसिकली आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर आणि टर्नकी कॉन्ट्रॅक्टर आहोत. ऑफिस बोरिवली बेस्ड आहे, आणि आम्ही गेले 25 वर्ष जवळजवळ या क्षेत्रामध्ये आहोत. आणि रेसिडेन्शियल, कमर्शियल कामं आम्ही करतो. आमचं स्वतःचं वर्कशॉप आहे वसईला, जिथे आम्ही सगळं फर्निचर करून तुमच्या घरी आणून इन्स्टॉल करतो. त्याच्यामुळे तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, आजूबाजूच्यांना, वरच्या खालच्यांना अजिबात त्रास. थँक्यू. ओके सचिन. ओके. आम्ही तुमच्या ऑनलाईन आयुष्यामध्ये तुमचं ऑनलाईन आयुष्य कसं सुकर करता येईल त्या प्रकारे आम्ही त्या सर्व्हिसेस देतो, ज्याच्यामध्ये वेबसाईट आहे, तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग आहे, आणि त्याद्वारे तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला कसे कस्टमर आणता येतील आणि ते कसे कस्टमर तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहतील, याचा सर्व आम्ही या सर्व्हिसेस आम्ही सगळ्या देतो, ज्याच्यामध्ये वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया मार्केटिंग आणि मोबाईल ऍप्लिकेशन या सर्व्हिस आम्ही देतो. थँक्यू. ओके, मी अँथनी गॉलासो. मी ऑनलाईन, ऑफलाईन आणि आउटबाउंड ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो. आय एम अ एज्युकेटर अँड आय एम अ ट्रेनर. जाता जाता पुढच्या आठवड्यात आपण कम्युनिटी बिल्डिंग हा चॅनल कसा वापरू शकतो त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि थोडंसं वेबसाईट विषयी पण बोलू आपण. वेबसाईट का आणि किती महत्वाची आहे, लोक वेबसाईटकडे लक्ष देत नाहीत. आणि कम्युनिटी बिल्डिंग इज हाऊ इट कॅन बी अ इफेक्टिव्ह चॅनल अँड ऑल्सो अ चॅनल फॉर कस्टमर रिलेशनशिप बिल्डिंग. तर त्याच्याविषयी आपण नेक्स्ट वीक मध्ये डिस्कस करणार आहोत. अँड देन दॅट विल बी द लास्ट ऑफ चॅनल्स मध्ये. आपण 3-4 भाग केले चॅनल. 4था भाग होईल आपला चॅनल्सचा पुढच्या मंडेला.
बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याच्याद्वारे आपण कस्टमर पर्यंत पोहोचतो. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस ऑन नेक्स्ट मंडे. थँक्यू फॉर जॉईनिंग आणि पुन्हा भेटू. थँक्स अ लॉट. सी यू अगेन नेक्स्ट मंडे. टेक केअर. बाय. थँक्यू. थँक्यू.